आणि हे आहे कोस्टल पर्ल रेस्टॉरंट. सो समोर तुम्ही बघू शकता आरेवारेचा असा बीच, तो लिटरली गणपती बाप्पाचं दर्शन आणि त्यानंतर असा आरेवारेचा सुपर व्ह्यू. वर्थ इट. सो आता तिकडे आम्ही फायनली पोहोचलो आहोत. तुम्ही समोर बघू शकता. येस, बीच बघा मस्त. संध्याकाळचे 5 वाजलेत. प्रिशाला बघा इथे. सो हा जो सुपर डिलक्स रूम हा जो आम्ही बुक केलेला आहे. हॅलो, बोल, कोणाला फोन करतेस? बसली सतीश. हॅलो गाईज, वेलकम बॅक फ्रॉम द पार्ट 1. सो पहिल्या भागमध्ये आपण बघितलं की मुंबई ते गणपतीपुळे हा प्रवास कसा, रात्रीचा जो प्रवास झाला एकदम सुंदर प्रवास होता. रस्ते ते एकदम उत्तम होते, त्यामुळे तरी पण आम्ही मॅक्झिमम 3 ब्रेक घेतले, 20-20, 15-15, 20-20 मिनटाचे. नाहीतर आम्ही ऑलमोस्ट 6 वाजताच गणपतीपुळेमध्ये पोचलो असतो. प्रवास एकदम उत्तम झाल्यानंतर आम्ही चेक इन उशिरा असल्यामुळे पहिला आम्ही डायरेक्ट बीचवरती गेलो. बीचवरती जरा एन्जॉय केलं. बीचवरती बऱ्यापैकी गणपतीपुळेमध्ये रश आहे आज, जरी वीकडेज असला तरीसुद्धा. मग त्याच्यानंतर आता हॉटेलवरती आलो. हॉटेलवरती जरा फ्रेश वगैरे झालो, रेस्ट केली. तर आता म्हटलं आपण रूम टूर करूया. सो हे बघा, जे गणपतीपुळेमध्ये जो स्टे जो आजचा जो बुक केला आहे तो एक्झॅक्टली त्याचं नाव आहे रेडस्टोन हाऊस एकरंत हॉलिडे होम. एकदम मेन रोडवरतीच आहे. इथून हार्डली 1.5 किलोमीटरवरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे, गणपतीपुळ्याचं आणि बीच. आणि इथून हा रस्ता जातो पूर्ण मुंबईला. सो हे आहे जे आमचं स्टे जे गणपतीपुळेमध्ये बुक केलं आहे. त्याचं नाव आहे एकदंत हॉलिडे होम. सो तर तुम्ही 2 व्हीलरने किंवा 4 व्हीलरने येत असाल तर पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे. बघा इथे तुम्ही इथे बघू शकता, गाड्या अशा इथे लागलेल्या आहेत. हा एकदंत हॉलिडे होमचा मेन असा एंट्रन्स आहे. वरती तुम्ही इथे बघू शकता, जसं नाव आहे रेडस्टोन हॉलिडे हाऊस त्याप्रमाणे एक्झॅक्टली तसंच पूर्ण लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे. हा काही त्यांचा मेन एंट्रन्स आहे. इकडे रिसेप्शन आहे या बाजूला, इकडे बघू शकता. एंट्री केल्यानंतर असं काही इथे झोपाळा आहे, वेटिंग एरिया. तुम्ही ते जर लवकर आलात, कारण दुपारी 11, 11:30 ते 12चं चेक इन असतं, तर त्याप्रमाणे तुम्ही ते वेट करू शकता. त्या बाजूला हे डिलक्स रूम आहे आणि इकडे हे जे 2 रूम आहेत हे सुपर डिलक्स रूम आहेत. सो तुम्ही इथे बघू शकता, झोपाळा आहे या बाजूला. प्रिशाला बघा इथे. सो हा जो रूम आहे सुपर डिलक्स रूम हा जो आम्ही बुक केलेला आहे. सो इथे सुरुवातीला झोपाळा आहे आणि त्याचं नाव आहे चाफा, रूम नंबर 001. सो असं काही आहे सुपर डिलक्स रूम. इथे तुम्हाला किंग साईज बेड मिळतो, त्यासोबत समोर एअर कंडिशन आणि इथे स्टोरेजसाठी कबर्ड आहे. त्यासोबत इथे तुम्हाला एक चेअर भेटते आणि महत्त्वाच्या गोष्टी इथे आहेत ते म्हणजे तुम्हाला गरम पाण्यासाठी किटल इथे मिळते. त्यासोबत इथे टेलिव्हिजन आहे, टेलिव्हिजनसोबत 2 रिमोट्स. आणि तुम्हाला जर कॉफी वगैरे काही बनवायची असेल तर इथे हे बघा टेटलीचे सॅशेस आहेत आणि तसेच शुगर वगैरे आहे इथे. सो त्यासोबत इथे तुम्हाला मिरर आहे आणि थंड पाणी वगैरे तुम्हाला जर स्टोअर करायचं असेल तर इथे फ्रीज मिळतो. आय विल शो यू द फ्रीज गाईज. हे बघा, सो इथे असं फ्रीजचं स्टोरेज आहे. सो आता आपण बघूया ह्याचं WC वेस्टर्न स्टाईलचं वॉशरूम आहे. अशा प्रकारे त्याचा वॉशरूम आहेत. सो एकदम सुंदर असा ॲम्बियन्स आहे, तुम्ही ते बघू शकता सुपर डिलक्स रूमचा. जर तुम्हाला एकदंत हॉलिडे होममध्ये सुपर डिलक्स रूम बुक करायचा असेल किंवा डिलक्स रूम बुक करायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं रिझर्वेशन करू शकता. सो अजून त्याच्यासोबत स्विमिंग पूल आहे आणि उद्या म्हणजे आज आम्ही चेक इन केलं 12:30 वाजता, तर उद्या सकाळी ह्या जी रूमची कॉस्ट आहे त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. आज नव्हता पण उद्या सकाळी असणार आहे.
आणि त्यासोबत तुम्हाला इथे त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे, ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण थाळी मिळतात. तसेच अलाकाट फूड फॅसिलिटी अवेलेबल आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पे करायचं आहे. बीचवरती एकदम फुल टू धमाल केल्यानंतर हॉटेलवरती आलो. हॉटेलवरती दुपारचं जेवण केलं आणि नंतर रेस्ट केल्यानंतर आत्ता वाजले आहेत 4:30 पावणे 5 आणि आता आम्ही चाललो आहोत गणपती मंदिराकडे. बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही राईटला बघाल तर मस्तपैकी नारळाची झाडं आणि हळूच असा समुद्र दिसतोय राईटला, हळूहळू तुम्ही बघू शकता. आता ऑलमोस्ट 2 मिनटामध्ये गणपतीचं मंदिर येईल. रस्ते पण बघा, गणपतीपुळेमध्ये रस्ते एकदम उत्तम आहेत. मजा येते ड्राईव्ह करायला पण. हा रोहन, प्रिशा पण रात्रभर ड्रायव्हिंग करत होती ना. तिचं एक स्टेरिंग व्हील आहे खेळण्यातलं, डॅशबोर्डला स्टिक केलं होतं. रात्रभर जसं रोहन फिरवतो तसं तू फिरवत होतीस. हां, तिला पण आवडतं खूप ड्रायव्हिंग करायला. आता समोर बघाल तर आम्ही आता जस्ट ऑलमोस्ट गणपती बाप्पाच्या मंदिरात जवळ आलेलो आहे. तर पार्किंगसाठी जागा शोधतोय आम्ही आता. हाय स्नेहा, हाऊ आर यू? हॅलो. पिशू, हाय, से हाय. हाय मॅम गाडी चालवते. गाडी चालवतेस तू? ठीक आहे. मंदिराच्या थोडंसं अगोदर असं काही पार्किंग स्पॉट आहे जिकडे तुम्ही पेन पार्क करू शकता. बघा, सगळ्या अशा गाड्या इथे लावल्यात. कारचे 4 व्हीलर 50 रुपये आहेत. इथे वरदविनायक स्नॅक सेंटर. लक्षात ठेवा, जर तुम्ही गणपतीपुळेमध्ये आलात आणि तुम्हाला गाडी पार्क करायची आहे तर हा एक स्पॉट आहे. तसेच काही लोक अशी सुद्धा गाड्या लावतात बाजूला, पण असं म्हणतात की तिथे गाडी लावल्यास जॅमर लावतात. सो ती काळजी घ्या जेव्हा तुम्ही गणपतीपुळ्यात याल तेव्हा. हे बघा, ऑलमोस्ट सगळ्यांनी अशाच गाड्या लावल्यात. उगाच डोक्याला ताप नको म्हणून मी आपली पार्किंगमध्ये गाडी लावून ठेवली आहे. ऑफिशियल पार्किंग आहे. स्वयंभू असं आणि जगप्रसिद्ध अशी ख्याती असलेलं श्रीदेव संस्थान गणपतीपुळे येथे फायनली मी आता पोचलेलो आहे. सो गेली 2 ते 3 वर्ष अशी इच्छा होत होती की बाप्पाला भेटायचं, पण पॉसिबल होत नव्हतं, योग येत नव्हता. त्याने बोलवल्याशिवाय तुम्ही काही करू शकत. सो आता तिकडे आम्ही फायनली पोचलो आहोत. तुम्ही समोर बघू शकता. येस, बीच बघा मस्त. संध्याकाळचे 5 वाजलेत. गर्दी थोडीफार आहे. तर मला माहिती नाही की आतमध्ये शूटला परमिशन असेल, बहुतेक नसेल, पण जिथपर्यंत करता येईल तिथपर्यंत तुम्हाला दाखवतो. रत्नागिरी जिल्ह्यातील नवसाला पावणारा असं श्री क्षेत्र गणपतीपुळेचं मंदिर माझ्या मागे बघू शकता. या गणपती बाप्पाची कीर्ती अपरंपार आहे आणि आज स्वतः प्रत्यक्ष दर्शन घेतलं, एवढं मन भारावून गेलं आणि एकदम प्रसन्न वाटलं. आणि समोर बघाल तर असा संध्याकाळचा सुंदर असा समुद्र. म्हणजे कोकणाची ही जी ब्युटी आहे ती काही वेगळी आहे. निशाला बघा, टॉईजचं शॉप आहे इकडे आणि चालू आहे तिचा हट्ट, हे घ्यायचे ते घ्यायचे. येस, बोल. हा तरी 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 त्या तरी 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 त्या तरी 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 तरी. टॉईज घेतलेस ना तू? मी टॉय घेतले. कोणकोणते घेतले दाखव टॉईज. माईक क्लिक कर, मम्मा क्लिक कर जरा माईक. बरोबर. सो आता काहीच आम्ही जातोय आरेवारे बीचचा जो तिकडे बीच म्हणण्यापेक्षा जो टर्न आहे तिकडे बघून तिकडचा व्ह्यू बघायचा आहे. आणि बघा प्रिशाने काय काय घेतलंय. बॉल, स्माइली बॉल खाली गेला आणि काय आणि मोबाईल. असा आवाज उघडायचा. कसा आवाज येतो. हॅलो, हॅपी. हॅलो. बोल, कोणाला फोन करतेस. बसली सतीश. कोणाला. बसली सतीश. रश्मी सतीश. कोण आहे ती. आजी आहे ना. आजी बोल. आज आम्हाला फोन लाव. हॅलो.
हॅलो हा मी आलो बसलो आता आता हॉटेलला बसलो हम्म. मग तिकडून हॉटेलला बसलो तर तिकडून गावावर मंदिरात जाऊन आली. हो हो दर्शन कसं झालं बाप्पाचं? छान झालंय छान झालंय. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा. ऑलमोस्ट आरेवारेला आम्ही ते पोहोचलोय. तुझ्या आवाज कमी कर बेटा जरा. आवाज कमी नाही होत नाही होते. या सुपर. अर्टिगाच्या बाजूला लाव. क्लास यार क्लास. हे आहे आपलं कोकण. जे निसर्गाचं जे देणं आहे कोकणाला तुम्ही बघू शकता. आरेवारे बीच वरती आम्ही, आरेवारेचा जो बेल्ट आहे त्याच्यावरती आता आम्ही आलो आहोत. मस्त सनसेट टाइम आहे. सगळेजण मस्त एन्जॉय करतात. गाडी तिकडे लावली समोर. ही समुद्राची शांतता जी आहे ना एकदम भारी वाटते. लाटांचा आवाज. What a view guys, what a view. गणपतीपुळ्याला आलो की आरेवारेला येणं हे मॅन्डेटरी आहे. सो आज सगळा मस्त व्ह्यू बघा, एन्जॉय करा व्ह्यू. इट्स ऑसम. तो 6-7 तासाचा जो प्रवास आहे तो लिटरली गणपती बाप्पाचं दर्शन आणि त्यानंतर असा आरेवारीचा सुपर व्ह्यू. वर्थ इट. होय 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 होय. सुपर यार. आता बीच अजून क्लोज झाला बघ ना एकदम ना. जे तिकडून आपल्याला दिसत होतं मगाशी ते आता इथे दिसायला लागलं. हे बघ ना हे बघ इथे गेलेत लोक. हा चांगला स्वच्छ आहे म्हणजे. मी बोललो ना एक बीच आहे इथे पण. आपण आता कपडे नाही आणले. दोन महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी ते सांगणार आहे. ते म्हणजे जर तुम्ही गणपतीपुळ्यात आलात आणि तुम्हाला एकदंत हॉलिडे होम जर आवडलं असेल तर तिथे एकदंत हॉलिडे होम सुद्धा आहे आणि एकदंत रेस्टॉरंट आहे. सो दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन वेगवेगळे हॉटेल्स आहेत. तर तुम्हाला सेपरेट सर्च करायचं आहे एकदंत हॉलिडे होम, रेड स्टोन हाऊस, एकदंत हॉलिडे होम आणि एकदंत रेस्टॉरंट. सो आमचं पण थोडंसं कन्फ्युजन झालं होतं की एकदंत रेस्टॉरंट आणि एकदंत हॉलिडे होममध्ये बुकिंग करायच्या वेळेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीपुळेच्या बीचवरती खूप रश असते, गर्दी असते, तर तेवढं एन्जॉय करता येत नाही. जर तुम्ही पुढे आलात आरेवारच्या साईडला तर तिथे काजीर भाटी म्हणून बीच आहे. तर तिकडे गर्दी पण कमी असते आणि तो बीच खूप स्वच्छ आहे. तर नक्की गणपतीपुळ्यात आलात तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि एन्जॉय करा. आणि हे आहे कोस्टल पर्ल रेस्टॉरंट, मोस्ट रेकमेंडेड बाय इंस्टाग्राम. रील्सवरती याचं भरपूर म्हणजे रील्स असतात. सो समोर तुम्ही बघू शकता आरेवारेचा असा बीच. सो चला आता आपण या कोस्टल पर्लला विजिट करूया. काहीतरी चहा वगैरे घेऊ, संध्याकाळची वेळ झाली आहे. आणि तिथून आपण बीचचा लुक बघूया, समुद्र कसा दिसतो ते. सुपर. होय 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 होय. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा. व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू. सुपर. आरेवारे बीचचा व्ह्यू फ्रॉम कोस्टल पर्ल रेस्टॉरंट. याला समुद्र थाळी रिसॉर्ट सुद्धा म्हणतात.
असं मध्येच रस्त्यामध्ये असं वरती तुम्ही बघितलं असेल असं रेस्टॉरंट आहे. खतरनाक व्ह्यू आहे एकदम यार. बरेच पर्यटक तिथे मस्तपैकी सगळे बघा तिथे एन्जॉय करतात. चालेल. ऋषी तू काय खाणार आहे? मॅगी. ही खाईल थोड्यातली मॅगी माझ्यातलीच. ब्लॉग साठी एकदम आहे. सो इथे स्नेहा आणि रोहन मला बोलतात की ती समजूतदारपणा दाखवते. ब्लॉगसाठी प्रिशावर मॅगी शेअर करतोय, पण तसं नाही आहे. मी आणि प्रिशा दोघे पण समजूतदार आहोत. असो, तुम्ही बीच एन्जॉय करा. आरेवेरे बीचच्या रोडमध्येच एक्झॅक्टली असं वरती कोस्टल पर्ल रेस्टॉरंट आहे, जिकडे बसून तुम्ही स्नॅक्स करू शकता. तसेच थाळी, फिश, चिकन. रात्री 9:30 वाजेपर्यंत हे रेस्टॉरंट चालू असतं. आणि ह्याचा अमेझिंग व्ह्यू बघा. लुक ॲट द व्ह्यूज गाईज, लुक ॲट द व्ह्यू. इट्स अ सनसेट टाईम. जबरदस्त असा व्ह्यू आहे. ब्युटी जी असते ना तिकडे आपल्याला अनुभवायला मिळते. सो गाईज, कोस्टल पूल रिसॉर्टमध्ये आता आम्ही मस्तपैकी संध्याकाळी चहा, कांदा भजी आणि प्रिशा मॅगी खाते. असं इव्हनिंग ब्रेकफास्ट आता एन्जॉय करतोय. तुम्ही सुद्धा या ब्रेकफास्ट करायला गाईज. आणि मागे लुक बघू शकता, काय सुपर्ब आहे. मॅगी मागू का अजून एक? मामू खाणार आहेस? नाही जेवढी खास वाटत. सो चहा आणि कांदा भजी. कांदा भजी खायची का? लेट्स एन्जॉय गाईज. गरम गरम आहे रे भाई. ओ भाई, ओ भाई, ओ भाई. गरम खाला. एक नंबर. कांदा भजी एकदम गरम गरम आहे. चहा पण मस्त आहे. स्नॅक्स तर उत्तम आहे. तसं त्यांच्या फूडबद्दल पण खूप ऐकून आहे की फिश आणि चिकनसुद्धा मस्त मिळतं. तर गणपतीपुळे आलात तर नक्की व्हिजिट करा. मस्ट व्हिजिट गाईज. आता रात्र होत आली आहे, ऑलमोस्ट रात्र झालेली आहे. तर अजूनपर्यंत आपण दिवसा समुद्र बघितला, पण तितकाच रात्रीचा समुद्र किती भयान दिसतो ते सुद्धा आता बघा. हळूहळू जशी रात्र होत चालली आहे, एकदम डेंजरस दिसतोय. हॅव लुक. 7:30 वाजले तरी सुद्धा बऱ्यापैकी उजेड आहे अजूनपर्यंत.